विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण विभाग नागपूर तसेच ह्युमन्स फाउंडेशन नागपूर, ह्युमन्स फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था आहे आणि जी शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, आरोग्यविषयक क्षेत्रात आणि कामगाराच्या समस्यांच्या क्षेत्रात कार्य करते, जी नागपूर ला त्यांचं ऑफिसचं ठिकाण आहे। ही संस्था आणि सामाजिक न्याय विभाग नागपूर तर्फे एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे जो उच्च शिक्षणासंदर्भात आहे आणि तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की विद्यार्थ्यांकरिता उच्च शिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम आणि हा कार्यक्रम संपूर्ण निशुल्क आहे। तर उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी कुठले म्हणजे जे 12वी नंतरचे जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेणार आहेत किंवा नुकत्याच 10वी आणि 12वीच्या परीक्षा पार पडलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांना ते विद्यार्थी महत्त्वाच्या भारतामधले जे नामांकित विद्यापीठ आहेत त्यामध्ये शिकायला जायचं असेल तर त्यांना हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याकरिताच आपले विद्यार्थी त्या मोठ्या मोठ्या विद्यापीठामध्ये गेले पाहिजेत, नामांकित विद्यापीठामध्ये गेले पाहिजे, याकरिता हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। केंद्रीय विद्यापीठ म्हणजे मग याच्यामध्ये कुठल्या विद्यापीठाची माहिती दिली जाईल तर जेएनयू विद्यापीठ आहे, जे दिल्लीचं विद्यापीठ आहे, नामांकित विद्यापीठ आहे, मध्ये भारतामधलं नामांकित विद्यापीठ आहे। त्यामध्ये प्रवेश प्रक्रिया तुम्हाला कशी मिळेल 12वी नंतर किंवा पदवी नंतर म्हणजेच ग्रॅज्युएशन नंतर कशी तुम्हाला प्रवेश मिळेल याकरिता मार्गदर्शन कार्यक्रम आहे। तसेच दिल्ली विद्यापीठ असो म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी असो किंवा HCU म्हणजेच हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी असो, तसेच BBAU म्हणजेच बाबासाहेब भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी जे लखनौला उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि जामिया मिलिया या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश कसा मिळवायचा हे नामांकित विद्यापीठ आहेत आणि टॉपचे विद्यापीठ भारतातले आहेत। याच्यातून एज्युकेशन करणं किंवा इथे जाणंच हे आजच्या म्हणजे या नागपूरमधील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खूप कठीण होतं। तर त्याकरता सोयीचं कसं होईल, कसं जाता येईल त्याकरिता हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। तसेच अभिनत विद्यापीठ म्हणजे जे कोणी टीस मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये किंवा APU मध्ये अजित प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये किंवा RGNIYD अशा विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असतील तर त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे आणि हा कार्यक्रम याच वेळेस आयोजित यासाठी केला गेलेला आहे कारण नुकत्याच 12वीच्या परीक्षा पार पडलेल्या आहेत आणि 10वीच्या परीक्षा पार पडतील। त्याच्यानंतरचं जे तुमचं शिक्षण आहे ते तुम्हाला या विद्यापीठातून संबंधित विद्यापीठातून घ्यायचं असेल तर त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर हा कार्यक्रम कधी आहे ते आपण बघूयात। रविवार दिनांक बघा इथे तुम्हाला दिसत आहे, रविवार दिनांक 16 मार्च हे तारीख लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। 16 मार्च सकाळी 10 ते 12 पर्यंत हा कार्यक्रम असेल, म्हणजे 2 तासाचं हे सेशन असेल, त्यापेक्षा अधिक पण असू शकतं। ठीक आहे, कार्यक्रम कारण मागच्या वर्षी हा प्रोग्राम झालेला होता आणि अत्यंत खूप सुंदर प्रोग्राम झाला। मी स्वतः त्या प्रोग्राम केला होता, मी स्वतः प्रस्तावना केली होती त्या प्रोग्रामची आणि खूपच महत्त्वाचा प्रोग्राम होता, क्रुशल प्रोग्राम होता। ठीक आहे, स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, कामठी रोडला हे कन्व्हेन्शन सेंटर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोड। हे काय आहे, स्थळ आहे आणि दिनांक काय विद्यार्थी मित्रांनो तर 16 मार्च 2025 या तारखेला हा कार्यक्रम आहे। आणि जे मी माहिती दिली तर हा कार्यक्रम किंवा हे उच्च शिक्षणाचं मार्गदर्शन कार्यक्रम किंवा कार्यशाळा हे तुमचं कदाचित जीवन बदलवणारं ठरू शकतं। आपण पुढे जाऊया। बघा आता तर मग 12वी नंतर ठीक आहे किंवा पदवी नंतरही कुणाला जायचं असेल तर 12वी नंतर आता 12वीची परीक्षा पार पडली नुकतीच म्हणून आपण 12वी संदर्भात बोलतो आहे। तर बघा की CUET म्हणजेच काय होतं की कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, म्हणजे या विद्यापीठामध्ये तुम्हाला जर प्रवेश मिळवायचा आहे तर कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते। म्हणजे तुम्हाला JNU मध्ये जायचं असेल, BHU मध्ये जायचं असेल किंवा BBAU मध्ये जायचं असेल किंवा दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये जायचं असेल किंवा हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या नामांकित विद्यापीठ आहे यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला एक कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते। त्याविषयी ती एंट्रन्स काय आहे, ती कधी त्याचे फॉर्म भरले जातात, कधी त्याची परीक्षा होते किंवा त्याचं परीक्षेचं स्वरूप काय असतं त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला या कार्यक्रमामध्ये मिळेल। बघा नंतर ISISER म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल एज्युकेशन अँड रिसर्च याच्या सेंटर यामध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल एज्युकेशन अँड रिसर्च या इन्स्टिट्यूटमध्ये, तर तुम्हाला त्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन या कार्यक्रमातून मिळेल. मग याचे उद्घाटक कोण आहे ते आपण सुरुवातीला बघू. मी आधीच म्हटलं की समाज कल्याण विभाग नागपूर तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे आणि तिथलेच महत्त्वाचे जे अधिकारी आहेत ते उद्घाटक डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड सर असतील या कार्यक्रमाचे. आणि हे उपायुक्त समाज कल्याण विभाग म्हणजे चंद्रपूर, नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्याचे काय आहेत ते उपायुक्त आहेत सध्या समाज कल्याण विभागाचे. आणि आपण मुख्य मार्गदर्शक याचे कोण आहेत तर आकाश संजय खोब्रागडे, जे संशोधक आहेत, स्वतः दिल्ली विश्वविद्यालयामधून त्यांनी काय केलं आहे ते PhD करत आहेत. ठीक आहे. आणि ते सदस्य आहेत मानव अधिकार संरक्षण मंच व ह्युमन्स फाउंडेशन नागपूरचे ते सदस्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मागीलही आकाश सर यांनी हा प्रोग्राम घेतला होता आणि अत्यंत सुंदर प्रोग्राम झाला. अनेक प्रश्न उत्तर झाले. किमान वेळ अपुरा पडला प्रश्न उत्तर घेण्यासाठी जो कार्यक्रमाचा वेळ, कारण मी स्वतः त्यावेळेस हजर होतो. तर आकाश संजय खोब्रागडे हे स्वतः स्कॉलर आहेत, संशोधक आहेत. दिल्ली विश्वविद्यालयामध्ये ते त्यांचं PhD सुरू आहे किंवा झालं असावं कदाचित. आणि ते सदस्य आहे ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरम म्हणजे मानव अधिकार संरक्षण मंच व ह्युमन फाउंडेशन नागपूरचे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, बघा मग विशेष उपस्थिती कोण आहे या कार्यक्रमाला तर बाबासाहेब देशमुख हे समाज कल्याण नागपूर संबंधित आहेत. तर ते विभागीय उपायुक्त समाज कल्याण नागपूर विभाग चे काय आहे उपायुक्त आहेत समाज कल्याण विभागाचे. कोण? बाबासाहेब देशमुख हे सुद्धा कार्यक्रमाला काय असतील उपस्थित असतील. त्यानंतर सुकेशनी तेलगोटे आहेत, जे सहाय्यक आयुक्त आहेत, ज्या समाज कल्याण नागपूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त आहेत. समाज कल्याण संदर्भातच ह्या पण अधिकारी म्हणून आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपल्याला यामध्ये सांगता येईल की आशिष फुलझले, जे सचिव आहेत मानव अधिकार संरक्षण मंच म्हणजे ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचं. यांचं खूप सुंदर काम आहे विद्यार्थी मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचे कुठलेही प्रश्न असोत, शैक्षणिक क्षेत्रात असो, आरोग्य क्षेत्रात असो, कामगार क्षेत्रात असो, घरकुल आवास निवासासंदर्भात असो, आरोग्य क्षेत्रात असो, अशा सगळ्या विषयाला न्याय देण्याचं किंवा त्यांच्या समस्यावर काम करण्याचं काम समस्या सांगूनच नाही तर त्या सोडवण्याचं काम आशिष फुलझले सर करतात. ठीक आहे. तर हे सुद्धा आपल्याला तिथे मार्गदर्शन करणार आहेत. अनेक तुमच्या समस्या त्या सॉल्व्ह करण्याचा ते काय करतील, तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील याच्या माध्यमातून. तर आपण हे बघितलं. त्यानंतर बघतोय आपण की प्रस्तावना कोण करणार आहेत? सुशांत भगत करणार आहेत प्रस्तावना. हे सुशांत भगत हे सामाजिक न्याय विभागामध्ये किंवा जे बार्टी असतं, बार्टी आणि TRTI किंवा सारथी महाज्योती या संदर्भात त्यांचं काम आहे. अनेक विद्यार्थी त्यांच्या इन्स्टिट्यूट म्हणजे करिअर कॅम्पस या इन्स्टिट्यूटमधून काय झालेले आहेत, मोठमोठ्या पदावर गेले आहे, वेगवेगळ्या पदावर गेलेले आहेत. त्यांचं प्रमुख काम आहे या क्षेत्रामध्ये, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये. तसंच संचालन हे प्रवीण भिमटे करणार आहेत, म्हणजे मी स्वतः करणार आहे. त्यानंतर आभार प्रणय अडकिने यांच्यातर्फे होणार आहे. आणि सहभागी संस्था मी आत्ताच बोललो, करिअर कॅम्पसचे जे संचालक आहे सुशांत भगत, ही त्यांची काय आहे संस्था आहे. आणि हे प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये काय होणार आहे, सहभागी होणार आहे, त्यांचा सहभाग असणार आहे. तर असं होतं. तर महत्त्वाचं याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी आता मागे आलो की आपल्याला महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे याच्यामध्ये आकाश संजय खोब्रागडे सर जे आहेत, जे स्वतः दिल्ली विद्यापीठामधून त्यांनी आणि यांच्यावर त्यांचं खूप चांगलं ज्ञान आहे आणि ते या संपूर्ण CUTE बद्दल आणि IISRE बद्दल त्यांचा खूप चांगला त्यांना माहिती आहे किंवा त्यांचा अभ्यास आहे. तर ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर अशी माहिती होती. हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांचं 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांचं जीवन बदलवणारा हा व्हिडिओ आहे किंवा असणार आहे असं मी समजतो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे नुकतेच 12वी पास झाले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. परंतु सगळ्यात जास्त तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. बाकी कुठलीही प्रक्रिया न करता शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुमच्यामुळे कोणाचं तरी आयुष्य बदलेल. धन्यवाद.